भाजपची एक पद्धत आहे की लोकांना कन्फ्यूज करा आणि कंट्रोल करा. त्याच्यातला एक प्रकार दिसतो. तुम्ही कुठल्या संदर्भात प्रश्न विचारता ते मला माहिती आहे. परंतु मलाही रवींद्र चव्हाण यांची माझी दोस्ती 94 पासून आहे आणि त्यांचे अनेक मित्र आहेत मोठे मोठे. तेव्हाचे मित्र आता मोठे झालेले तेही माहिती आहे मला. त्यातल्या काही लोकांचे एन्काउंटर पण झालेले तेही माहिती आहे. आता ते नक्की कुठल्या मित्राबद्दल बोलले माहीत नाही. परंतु जर त्यांचा संदर्भ तुम्ही माझ्याशी जोडत असाल तर मी एवढंच सांगेन की माझी पक्षनिष्ठा ही कुठली मैत्री किंवा कुठला पैसा किंवा दमबाजी विकत घेऊ शकत नाही. हे रवींद्र चव्हाण यांनाही चांगलं माहिती आहे. जेव्हा ते कधी माझं नाव घेऊन बोलतील तेव्हा त्या प्रकारचं उत्तर मी नक्की देईन. नाही, हा जो प्रकार चालू आहे, पहिली गोष्ट तर हा जो पॅनल आहे हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. म्हणजे हा शिंदे गट आणि बी जे पीचं काय चाललं आहे राज्यात एकंदरीतच एकमेकाचे पाय खेचायचे जे प्रकार चालू आहेत त्यातला प्रकार आहे. आम्हाला त्यांच्यात पडायची गरज नाही. परंतु जो प्रकार तिथे घडला, पैसे वाटताना काल पकडले, सर्रास पकडले, लोक सांगतात त्याच्यावर काही कारवाई होताना दिसत नाही. आणि रात्री काही लोकांना पैसे वाटत असताना किंवा संशयास्पद फिरत असताना विचारलं तर आपसात त्यांनी मारामारी केली. ही आपल्या डोंबिवलीची संस्कृती आहे का? हे लोकांपुढे घेऊन जायचे. मला वाटतं आम्ही बोलण्यापेक्षा लोकांनी रस्त्यावर उतरून या गोष्टी बोलायला पाहिजे. हे जे तमाशे आहेत हे बंद व्हायला पाहिजेत. ही आपली डोंबिवली, कल्याण डोंबिवली अशी नाही आहे. त्यामुळे लोकांनी विचार करायला पाहिजे आम्ही बोलण्यापेक्षा. जे काय चाललं ते योग्य नाही आहे.